परंतु लोअर फुल टॉस होता. एजाजने दिशा दिली आहे. दिशा 4 धावांसाठीची होती. एजाज यांच्या बॅटमधून आलाय चौकार. यावेळेला हा बॉल थोडासा लांबून पालघरवरून आलेले आहेत. फुल टॉस पहिलाच बॉल. प्रशांत घरत नावाची रन मशीन सुरू झाली आहे. षटकार समोर उडवलाय. आता ओव्हर पिच केला. त्याच्यावर हल्ला चढवताना पाहिला मिळत आहेत निखिल जाधव. बेस्ट. ओहो टक 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 आवाज आलाय आणि निखिल आणखीन एक सिक्सर खेळताय भिवंडी मध्ये. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले. टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त बाउन्स झालाय. पुन्हा येतोय आता पाठीमागे खेळला. जागा बनवली या स्ट्रोक साठी परंतु दिशा हा बॉल थोडासा पुढे केलाय. फटका चांगला मिड ऑफ आतमध्ये होता त्याचा फायदा घेतलाय. अगदी मोजून मापून मारलेला. ओहो अकूट टप्प्याचा बॉल आणि या वेळेला तर ला जबाब अप्पर कट संधी मिळाली. वंडीला समोर उडवलाय. ओव्हर पिच केला. प्रशांत घरत या बॉलला पाठवतायत परत सीमारेषेच्या पलीकडे. वाढवलाय. आता मात्र पुढे केला. त्याचा फायदा घेतला आणि या बॉलला हेलिकॉप्टरवर बसून मैदानाच्या बाहेर पाठवलंय प्रशांत घरत मध्ये करण्यात आलाय. ओहो काय फटका खेळलाय निखिल जाधव. बॅट घेऊन आलेत हातात की लॉन टेनिस. बिग हिट टोलावलाय बॉल. काय फटका खेळलाय. हा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि आता टाळ्या व्हायला हरकत नाही. अर्धशतक निखिल. धावा कंप्लीट. निखिल यावेळेला स्ट्रोक खेळतात खरे परंतु ते टायमिंग नाही पाहायला मिळालं. बॉल थर्डमॅनच्या दिशेने वळलाय. काही फरक पडत नाही. वेगवान बॉल त्याच्यावर तेवढाच वेगवान फटका खेळला गेलाय. प्रशांत घरत ओ खेचलाय बॉल. खेचून मारला आणि याही बॉलला सीमारेषा दाखवलेली आहे. निखिल तर निखिल प्रशांत आणखीन एक. यस 100ची पार्टनरशिप सुद्धा झाली आहे. काय मारलाय लांब 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 लांब. षटकार खेचून मारलाय. अशा प्रकारचा स्ट्रोक मारणं सोपं नसतं परंतु प्रशांत घरत यांना अशक्य असं काहीच नसतं. पुन्हा याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. फटका हवेत आहे. पाहूया. यस टाळ्या वाजतील कारण आता अर्धशतक प्रशांत साठी अर्धशतक कंप्लीट करता मिळाली. फटका खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर परंतु बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. हाताने मोठ्या प्रमाणावर होतात. ओहो एका हातानेच फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता दोघेही कमी नाहीयेत. निखिल म्हणतात तुझे 66. पहिलाच बॉल वरुड एक्सप्रेसचा बॅटला चाटून गेलाय. पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हीच तर खासियत आहे. विनीत माळी आला पहिला बॉल. हेलिकॉप्टर आता मात्र हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक हेलिकॉप्टर आता एक्स्ट्रा कव्हरला. टाळ्यांचा कडकडा. पहिलाच बॉल हवेत आहे. पॉइंटला फिल्डर झेल खाली. विकेट आली आहे आणि पहिलाच बॉल पायावर लागला. अपील आणि स्ट्रॉंग अपील. बॅक टू बॅक दुसरी विकेट. लगातार 2 बॉलवर बॉल. शॉर्ट बॉल आणि त्यानंतर चाबूक. षटकार. आता मात्र कव्हर्सला उडवलाय. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी असेल. कव्हर्सच्या हातामध्ये झेल. भोईर ती देखील स्पर्धा येते ऑगस्ट महिन्यात. आल्या आल्या विनायक भोईरने समोर मारलेला फटका. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट आली होती. असा प्लेअर आहे. एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील. एक सांगतील. पहिलाच बॉल उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल करतोय हवाई सफर. गगनचुंबी लांब लचक. परत फुल टॉस. इथे देखील बॉटम हँडचा वापर आणि तिथे अयूब. व्हॉट अ कॅच बाय अयूब शेख. पंकज पाटील सूरज साठी पहिलाच बॉल सूरजने खेळलाय. टायमिंग चांगलं आहे. बॉल सरळ जाईल. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये मारलाय. षटकार. 6 धावा. ओ इथे हिट विकेट झालाय. बॅटर कारण ग्रीजच्या आतमध्ये बॅट स्टंपला लागली आहे. फलंदाज सूरज पाटील. सुहास साठी चॉप केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून कापलाय. बॉलला जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. बॅकवर्ड पॉइंटला 4 चौका. आता मात्र एक मोठा षटकार फलंदाज सुहास पवारच्या बॅट मधून. संध्याकाळपर्यंत अजून पाऊस पडेल. चांगला फटका. समोर मारलेला फटका. 6 धावा आणखीन देऊन जाईल सुहास पवारच्या. 6 रन. आणखीन धावा इथे मिळतील.
पहिला बॉल विनायकच्या बॅट मधून फटका फसलाय. फिल्डर आहेत खाली. सूरजने कॅच ड्रॉप केलाय. 52 रन. वाईट बॉल 5 धावा इथे मिळतील. 50 धावांची गरज आहे. कॅप्टन शेवटच्या बॉलवर 50 धावा करायच्या होत्या. षटकार आलाय. 43 धावेने हा विजय इथे मिळवलाय. अभिनंदन.